आपण किरीट सोमय्या यांच्याशी बोलूयात. किरीटजी, तुम्ही अनेक वेळा ट्रेन किंवा लोकलच्या माध्यमातून घडणाऱ्या दुर्घटना या संदर्भात आवाज उठवलेला आहात. प्लॅटफॉर्म ट्रेनमधली असलेलं अंतर असू देत किंवा मग गर्दी असू देत, आज पुन्हा एकदा तशी दुर्घटना घडली आहे. अतिप्रचंड गर्दी, फ्रिक्वेन्सी कमी असावी का? इतकी गर्दी एका ट्रेनमध्ये कशी काय झाली? लोक पडली आहेत ट्रेनमधनं. ही दुर्दैवी घटना आहे. रेल्वे अधिकाऱ्यांशी माझा आता संपर्क झाला. त्यांनी सांगितलं की काही अँब्युलन्स पाठवली आहेत, सगळी माहिती घेत आहेत. वास्तविकरित्या गेल्या काही दशकात ज्या पद्धतीने मुंबईत रेल्वे प्रवासी वर्दळ संख्या वाढली, त्या तुलनेने पर्यायी ट्रान्सपोर्ट व्यवस्था आपण महाराष्ट्रात मुंबई महानगर परिसरात उभी करू शकलो नाही. की रेल्वेची क्षमताची पण एक मर्यादा आहे आता. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून मेट्रोचा विकल्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यासाठी अधिक फंड दिला आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला आग्रह करणार की जे मेट्रोचे प्रकल्प सुरू आहे ते लवकर गतीने पूर्ण व्हावे. प्रवाशांना ते एवढीच हात जोडून विनंती की मला पटतंय, आपल्याकडे दुसरा मार्गच नाहीये, पण तरीही सुरक्षेची काळजी